एखादा दिवस असा उगवतो ना की काही विचारूच नका, काहीच करायची इच्छा होत नाही. आणि तसाच काहीसा माझा आजचा दिवस. सकाळी उठल्यापासूनच अगदी बोर होत होतं, काहीच करायची इच्छा नव्हती. पण काहीच करायचं नाही असं तर होणार नाही, सगळं काही करावंच लागणार होतं. म्हणून छान अशी तयार झाले. थोडासा मेकअप करायचा प्रयत्न केला. मेकअपचा सुद्धा मला जमत नाही, पण तरी सुद्धा मी ट्राय केलं, थोडंसं मला जरा फ्रेश वाटावं म्हणून. आणि मग बाल्कनीत आले, झाडांना सगळ्या पाणी घातलं आणि झाडांना बघितलं ना की अगदी मन फ्रेश होऊन जातं. तुम्हालाही जेव्हा असं फ्रेश वाटत नाही ना, तेव्हा तुम्ही काय करता हे मला नक्की सांगा. तर झाडंसुद्धा ना पावसाळ्याची चांगली मस्त ग्रो होतात. पण एकाच झाडाचा माझा काय प्रॉब्लेम झाला आहे मला तेच माहीत नाही. हे जे कडीपत्त्याचं झाड लावलं आहे ना, ते काही व्यवस्थित मला असं टवटवीत वाटतच नाही आहे. तर त्याला काय करावं तुम्ही मला नक्की सजेस्ट करा. त्यानंतर मी किचनमध्ये आले. सगळे ग्लास तांबे मी घासायला टाकले पहिल्यांदा, कारण की मुलं जिथं पाणी पितायत ना तिथेच ग्लास तांब्या ठेवून देतात. त्यामुळे सगळीकडचे गोळा करून घासायला ठेवले. आणि आता स्वयंपाकाची तयारी केली. तर म्हटलं चला स्वयंपाकात ना माझ्या आवडीचीच भाजी मी आज बनवणार होते. त्यामुळे मग त्याप्रमाणे सगळी तयारी केली आणि एकीकडे लगेच चपात्यासुद्धा करून घेतल्या. आणि माझ्या आवडीची भाजी म्हणजे मला ना सुक्की मटकीची भाजी खूप जास्त आवडते. त्यामुळे मग मी मटकीचीच भाजी बनवली आणि नाश्त्याला ना छान असं सॅलड खाल्लं आणि मग मी क्लिनिकला गेले. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत. बाय.